अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. मी अभय दाडकर, तुमच्यासारखाच एक वाचक. आज रामनवमी, रामाचा जन्मदिवस. आजच्या या शुभदिनी मी एक उपक्रम हाती घ्यायचं ठरवलंय. काय आहे तो उपक्रम? तर तो उपक्रम असा आहे की मी जे काही आतापर्यंत वाचत आलेलो आहे, जी पुस्तकं मी वाचलेली आहेत, त्याच्यामध्ये कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, विज्ञान कथा आहेत, इतिहास विषयावरची पुस्तकं आहेत, इतिहास संशोधकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, तसंच जागतिक घडामोडींवरची पुस्तकं आहेत, विज्ञान विषयक पुस्तकं आहेत, विज्ञान कथा आहेत, विनोदी पुस्तकं आहेत. तर अशी जी काही सर्व पुस्तकं मी वाचली आहेत आतापर्यंत, त्यातली जी काही पुस्तकं मला आवडली, तर त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. कदाचित त्यातली काही काही पुस्तकं तुम्ही वाचली नसतील, कारण सगळीच पुस्तकं काही प्रसिद्धीच्या झोतात येतात असं नाही. तर त्या पुस्तकांची माहिती तुम्हापर्यंत पोहोचवावी आणि तुम्हाला जर आवड असेल तर तुम्हाला पण ती पुस्तकं वाचायला मिळावीत, तुमचा वाचन अनुभव समृद्ध व्हावा, यासाठी मी हा उपक्रम करायचं ठरवलाय. या उपक्रमाचा दुसरा उद्देश असा आहे की जे काही जुनं साहित्य आहे, जी काही जुनी पुस्तकं आहेत, ती नवीन नवीन पिढीपर्यंत पोहोचवावी. नव्या पिढीमध्ये पण वाचन करणारी मुलं काही कमी आहेत अशातला भाग नाही. तर त्यांना जुन्या पिढीने लिहिलेलं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं, ते सकस साहित्य त्यांना वाचायला मिळावं, त्यांचा पण वाचन अनुभव समृद्ध व्हावा, हा दुसरा उद्देश आहे. या उपक्रमाचा तिसरा उद्देश असा आहे की जसजसं मी वाचलेल्या पुस्तकांबद्दल अ, या वाहिनीवर बोलत जाईन, या वाहिनीवर माहिती पुरवत जाईन, तसं मला खात्री आहे की आपला संपर्क प्रस्थापित होईल आणि त्या संपर्कातनं कदाचित तुम्ही जे काही वाचलं असेल ती पुस्तकं आणि जी मी वाचलेली नसतील अशा पुस्तकांबद्दलची माहिती मला मिळू शकेल आणि माझं ज्ञान वाढू शकेल, माझा वाचन अनुभव समृद्ध होऊ शकेल. तर असे हे 3 उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आजपासून, आजच्या शुभ दिवशी मी ही YouTube वाहिनी सुरू करत आहे. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा मला लाभतील ही खात्री आहे. तर प्रभू श्री रामचंद्राच्या आशीर्वादाने मी या उपक्रमाचा श्री गणेशा आजपासून करत आहे. धन्यवाद.